ही दुसरी लढत असेल. चला फिल्डिंग लावून घ्या. बॅटर प्लीज. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. आदेश मते आणि रोहन पाटील टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो मुरबी संघानं. रिची संदीप पाटील रायगड क्रिकेट समालोचक असोनचे अध्यक्ष संदीपजी पाटील हे सुपुत्र 12 मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. चला मॅच चालू करा प्लीज. उद्या मैदानावर येताना ब्लँकेट वगैरे घेऊनच यावं लागेल. बऱ्याचशा राईड स्पर्धा गडगे सर तुम्ही सुद्धा केल्या असतील. पण एवढी थंडी अबब. आणि म्हणूनच हळूहळू प्रेक्षकांनी मात्र काढता पाय घेतलाय. जे काही प्रेक्षक आहेत ते गाडीमध्ये बसून मॅचचा आनंद घेतात. कारण संघाच्या बरोबर आलेले पाठीराखे तर राहणारच, त्यांना सोडून जाणार नाहीत. त्यामुळं अगदी गाड्या जवळ आणून रेलिंग जवळ आणून गाड्यामधून खरं तर क्रिकेट पाळलंच जातंय आणि आतमध्ये हिटर लावून एन्जॉय करतात सगळेजण. गाड्या बऱ्याचशा आहेत परंतु आतमध्ये हिटर लावून आहेत, त्यामुळे त्यांना ती थंडी जाणवत नसेल. जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. आदेश मते आणि रोहित पाटील. संख्येचा पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेत आहे. ओ झेल होऊ शकला असता परंतु बराच दूरवर होता. प्रयत्न केले परंतु या प्रयत्नांना अपयश. बॉल सीमा पार 4. चौकारानं सुरुवात झाली. अथर्व 11 गावदेवी कानपोली या संघाची. पहिल्या मॅचमध्ये कानपोलीला थोडा स्ट्रगल करावा लागला होता सामना जिंकण्यासाठी, परंतु करणनं मात्र 6व्या क्रमांकावर येऊन संघाला यशस्वी धावांचा पाठलाग करून दिला होता. चौकारानं सुरुवात. धावसंख्येचा श्री गणेशा संकेत पाटील एक मोठं नाव. व्यावसायिक जगतामधून सुद्धा आदरानं घेतलं जातं हे नाव. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यानं खरं तर पाहायला गेलं तर अनेक राज्यांमध्ये खेळलेला खेळाडू संकेत. पुन्हा एकदा ओ द विकेटनं बॉल पहा. टप्पा पडला तर थोडासा टॉस सुरू झाला, कदाचित आतमध्ये आला असावा हा. इथून मात्र शेवटच्या क्षणाला अगदी डिफेन्सिव्ह मोडमध्ये दिसला रोहित. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडू. संकेत पाटीलकडे ही कला त्याला अवगत आहे. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला. आणि त्याचमुळे व्यावसायिक जगतामधून नेहमीच मोठी मागणी असते. राईट हँडेड बॅटरला सुद्धा आणि लेफ्टी बॅटरला सुद्धा चांगली बॉलिंग करू शकतो संकेत पाटील. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु हा प्रयत्न मात्र असफल होता. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहिल्या बॉलवर चौकार आला होता परंतु तदनंतर मात्र आपण बघितलं तर 2 चेंडू डॉट निघालेत. संकेत पाटीलकडून याच अपेक्षा असतील. दुसऱ्या फेरीमधील लढत आहे. बावाळे संघानं आजच्या रात्रीमध्ये 2 सामने जिंकलेत. त्यांच्या विरोधामध्ये कोणता संघ पुढे जाणार आणि यासाठी ही मॅच
स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे चाललाय, शॉट फाईन लेगला फील्ड केला जाईल, कोणतीही धाव नाही. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 3 डॉट बॉल खेळवलेत रोहित पाटील सद्यस्थितीमध्ये. पहिल्या बॉलवर चौकार मारला होता, सुरुवात तर चांगली करून दिली होती डावाला, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाज संकेतचं पुनरागमन पाहायला मिळालंय. कमबॅक करत असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावर. ही चेंडू इथे मात्र डॉट निघालाय. ऑफस्टोनच्या बाहेर शफल क्रॉस झाला होता. खरं तर बाहेर निघून थोडासा घुसून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हाही प्रयत्न मात्र सफल. हा सलगचा 4था चेंडू निर्धावाला. बऱ्याच वेळेला निर्धाव षटकं टाकण्यासाठी सुद्धा ओळखला जातो. अनेक स्पर्धांमध्ये हा कारनामा त्यानं केलाय मिडन ओव्हर टाकण्याचा. इकडे पहिल्याच बॉलवर 4 आल्यात. शेवटचा चेंडू स्वीप केलाय, सर्वेश धावतो त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. बॉल उचललाय, फेकणार तोपर्यंत मात्र क्लास रनिंग बिटवीन द विकेट. काय थ्रो होता वेगवान, परंतु तेवढाच चाणाक्षतेनं पकडलाय तिकडे बंटी. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर 6 धावा. अप्रतिम षटक हाताळलंय ते संकेत पाटीलना. स्पीडअप करत राहा मुरबी टीम. 20 मिनिटामध्ये इनिंग संपलीच पाहिजे, कारण आता यापेक्षा जास्त वेळ बसणं सुद्धा सगळ्यांना कठीण झालंय. सहा धावा धावफलकावर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल विघ्नेश पाटील. विघ्नेश पाटील दुसरं षटक घेऊन. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्यात. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण बघितला, 77 धावा केल्या होत्या 4 ओव्हर्समध्ये. अर्धशतकी खेळी पावाळ्याच्या सूरज केणेच्या पॅटमधून तिसरं अर्धशतक आज आपण पाहिलं या स्पर्धेमधलं, आणि त्याच्या कारकिर्दीतलं पहिलं होतं यंदाच्या वर्षी. सुरुवात झाली अर्धशतकाची टेंबोडे नाईट स्पर्धेपासून सूरज केणेच्या. गोलंदाज विघ्नेश तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला बॉल. डेड बॉलचा इशारा आलाय. थोडंसं रनअप चुकला असावा, आणि जेव्हा जेव्हा रनअप चुकतो ना, त्यापेक्षा पुढे जाण्यापेक्षा थोडंसं थांबणं कधीही चांगलं. संयमाची भूमिका घेतली त्यांनी. पुन्हा धाबावं लागेल विघ्नेशला, कारण एखादा चुकीचा बॉल पडण्यापेक्षा लगेच कळतात ती पावलं. चुकीचं पाऊल पडलं असं वाटलं की लगेच थांबणं गरजेचंच असतं आयुष्यात सुद्धा. फुल लेंथ होता, खोदून काढला होता त्याला मिड ऑफ कडे. सिंगल येईल, 1 रन. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, परंतु तदनंतर मात्र मोठे स्ट्रोक्स आतापर्यंत खेळू दिलेले नाहीयेत. चांगली बॉलिंग होत असताना RMSK YCC मुरबी सिद्धी प्रतिष्ठानच्या टीमकडून मॉन्टी पाटील द टीमचे मेंटॉर. रोहितसाठी हा बॉल इकडे मात्र वेगानं आला होता. टप्पा पडल्यानंतर थोडाच वेगानं कलेक्ट सुद्धा केला. मॉन्टी ठाकूरचं सुद्धा खरं तर करावं तेवढं कौतुक कमी आहे. आजपर्यंत मुरबी संघासाठी गेले कित्येक वर्ष यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये आहेत. क्लोज कीप करत असताना कमाल यष्टीरक्षण केलंय. डॉट बॉल विघ्नेशचा. रोहित पाटील आदेश मते शी सलामीची जोडी आहे. थोडंसं थांबवलं धावफलक. अथर्व 11 गावदेवी कानपोली संघाचा. 8 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा. ऑन साइडला भिरकावलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग षटकार. बगास पासून मोठे स्ट्रोक्स येत नव्हते, परंतु अचानकपणे रोहितच्या अंगामध्ये मात्र वेगळीच ऊर्जा दिसली, आणि विघ्नेशचा हा चेंडू अगदी स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय. घुसून मारला होता यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर निघाला, आणि त्यानंतर बरोबर कनेक्ट केला. गुड शॉट.
13 ऑन बोर्ड, 13 धावा धावफलकावर. रस येत नव्हत्या परंतु कानपोली संघ आणि बाउन्स बॅक करण्यासाठी ओळखला जातो हा संघ. पहिला सामना पाहिला असेल त्याने, असं वाटत होतं संघ पराभूत होईल. त्याच वेळेला मात्र कधी कोण खेळाडू उभा राहतो या संघासाठी आणि म्हणूनच एक समतोल संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. विघ्नेशचा हा बॉल ग्लान्स केलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वेगवान स्ट्रोक, बॉल सीमा पार 4. चौकारानं टीमची टोटल आता मात्र झपाट्यानं वाढ होत असताना थांबलेला धावफलक आता मात्र सुसाट वेगानं पळतोय. 17 धावा धावफलकावर. वेगवान चेंडू तो अगोदरच ऑप्शनच्या बराचसा बाहेर आला होता. ग्लान्स केला, क्लास पाहायला मिळाला. असे फटके फार क्वचित पाहायला मिळतात. फ्लिक, ग्लान्स हा एक क्लास आहे. नाजूकपणा, सौंदर्यता या फटक्यातली सध्याच्या घडीला मात्र असे फटके फार कमी खेळाडूंकडून पाहायला मिळतात. थोड्याशा टिप्स सद्यस्थितीमध्ये विघ्नेश पाटीलला पोहोचवत असताना बंटी ठाकूर, संकेतचं काही बोलणं विघ्नेश बरोबर झालंय. त्याचा फायदा काय होणार का हे सुद्धा पाहिलं जाईल. पण तो आता मात्र पहिल्या 4 बॉलमध्ये 11 धाबा आल्यात. ओ रोहितचा आणखीन एक लाजवाब फटका ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. वेगळ्या एनर्जीनं आता मात्र मैदानामध्ये खेळ होत असताना आणखीन एक षटकार ठोकला आणि 6 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 23 या आकड्यावर. आणि सुरुवातीला थांबलेला धावफलक आता मात्र पळू लागलाय. 23 रन्स ऑन बोर्ड नाव सुस्थितीमध्ये पोहोचलाय. ही खासियत आहे या संघाची. संघ थोडंसं अडचणीमध्ये असला तरी थोडासा वेट अँड वॉच, संयम सुद्धा बाळगतो हा संघ आणि नंतर उभारी घेतो. टप्पा बरोबर पडला होता. इकडे मात्र पंच दिशा पाहतात. व्हाईट बॉल बघा सुद्धा त्या टप्प्याच्या शोधामध्ये होता. चॅलेंज केलंय या निर्णयावर. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आहे परंतु या निर्णयावर मात्र चॅलेंज केलंय. रिव्ह्यू करण्यात आलाय फ्रॉम फिल्डिंग टीम. पाहूया, चेक केलं जाईल. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल असेल. दीर्घाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर अथर्व 11 गावदेवी कानपोली संघाची धावसंख्या बिनबाद 23 धाबा. 23 घाई करत रामुरबी टीम. चला लगेच तिसरा गोलंदाज शोधा. ज्यासाठी मीटिंग घेऊ नका. सगळ्यांनाच थंडीचा त्रास होते सध्याच्या घडीला. आज थोडा जास्त वेळ गेलाय. बरेचसे संघ लेट आले, उशिरानं आले आणि एक जरी संघ उशिरानं आला ना त्याचा फटका सगळ्यांना बसतो. संघाला बसतो, प्रेक्षकांना बसतो, आयोजकांना बसतो, कॉमेंटेटर, स्कोरर, लाईव्ह, अंपायर्स सगळ्यांना मात्र बसत असतं. पण तो संघ मात्र विचार करत नाही बऱ्याच वेळेला. 2 ओव्हर्समध्ये 23 धाबा झाल्यात. आणखी 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एवढ्याच धाबा जर आल्या तर मात्र नक्कीच मी तर म्हणेन चांगली टोटल असेल. 40+ ही टोटल रात्रीमध्ये चेस करायची म्हटली तर थोडा घाम गाळावा लागणार आहे. बंटी ठाकूर येतोय तिसरं षटक घेऊन. विघ्नेशनं 17 धावा मोजल्यात या ओव्हरमध्ये. त्या अगोदर टाकलेल्या संख्येच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. आदेश मते आतापर्यंत एकच चेंडू खेळलाय. बाकी सगळे चेंडू 11 चेंडू रोहित खेळला आणि त्यानं 22 धावांचं योगदान दिलंय. परंतु आता मात्र बऱ्याच अवधीनंतर आदेश स्ट्राईक एंडला खेळेल.
एक नामवंत क्रिकेटर कानपुली टीमचा बंटी ठाकूर राईट आर्म राऊंड विकेट ना. शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक विघ्नेश त्या ठिकाणी आहेत, सिंगल येईल. ओ इकडे सुटला होता बॉल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, परंतु तेवढं चांगलं बॅकअप आलं. धावसंख्या 24 या गड्यावर 24. रोहितच्या बॅटमधून फार चांगले स्ट्रोक्स आले आणि खास करून विघ्नेश्वर चढवलेला हल्ला अचानकपणे स्कोर असा शांत चालू होता आणि अचानकपणे वेगळा एनर्जेटिक खेळ मात्र त्यानं दाखवले. ते 3 चेंडू षटकार, चौकार, षटकार आणि तेही लेफ्ट आर्म बॉलरवर. फार कमी फलंदाज करतात बऱ्याच वेळेला उजव्या हाताचे, परंतु तो हल्ला चढवला गेला आणि म्हणूनच कानपुली संघ सुस्थितीमध्ये सुद्धा पोहोचला. बंटी ठाकूर चोवीस धावा झाल्यात सद्यस्थितीमध्ये. कानपुली संघ अगदी चांगल्या पोझिशनमध्ये आहे, कारण एकही विकेट गमावलेली नाहीये. ही एक जमेची बाब त्यांच्या दृष्टिकोनातून. रोहित पाटीलच्या बॅटमधून धावा आल्यात. फिरून खेळा स्ट्रोक, सर्वेच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. शॉट केला होता मी तर म्हणेन आणि त्याचाच फायदा मात्र उठवला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. बराच वेळ होता बॅकफुटवर जाऊन पूल करण्यासाठी आणि तेच केलं. रोहितला थांबवणं थोडंसं कठीण चाललंय. 12 बॉलमध्ये 28 धावांची इनिंग पेश केले आतापर्यंत. 30 धावा धावफलकावर, एकही सफलता मिळालेली नाहीये. संकेतनं जरूर चांगले षटक हाताळलं, परंतु त्याचा प्रेशर बनला नाही त्या ओव्हरचा. पुढच्याच ओव्हरमध्ये मात्र सव्याच परतफेड करून टाकली संख्येच्या षटकाची. आणि आता मात्र बंटी ठाकूरवर. चला लाईट्स ऑफ करा. थार गाडी, सगळ्या ज्या 4 व्हीलर्स आहेत ना, प्लीज लाईट्स ऑफ करा. त्याचा त्रास खेळाडूंना होतोय. येस, थँक्यू. इकडे सुद्धा एक गाडी आहे, थार गाडी आहे. प्लीज लाईट्स ऑफ करा. सत्यवान काकडींची असेल. आणखीन एक व्यासपीठाला सलामी देणारा बॉडी शॉट. काय आक्रमकता आहे या रोहितच्या नावामध्येच हिट आहे आणि एकावर एक सुपर हिट फटके तो खेळतोय. 34 वर पोहोचलाय रोहित आणि टीमची टोटल 36 वर. 36 रन्स ऑन बोर्ड. आज या कडाक्याच्या थंडीमध्ये मात्र त्याची बॅट तळपले. कमालीचे फटके सजवलेत आतापर्यंत. आदेश मते नेहमीच आक्रमक सुरुवात करतो, परंतु तो शांत आहे. तो त्यानं प्रमोट केलंय रोहितला. ज्या पद्धतीनं हे फटके येतात, हताश चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. पाठीमागे पाहू शकता आपण. थोडंसं टेन्शन आता मात्र वाढत चाललंय मुरबी संघाचं. विकेट्स येत नाहीयेत, त्यात रोहितला थांबवणं कठीण चाललंय. फिरून खेळलाय, पाठीमागे जाऊन बॉलला पाठवलं ते लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. आणखीन एक बारदार फटका रोहित पाटीलच्या बॅटमधून येतोय. लगातार 3रा षटकार. बंटी ठाकूर, त्याच्यावर मात्र हल्ला पहा. लगातार 3 षटकार चढवलेत. चौदा बॉल मध्ये 40 धावांचं योगदान दिलंय. कदाचित या स्पर्धेमधलं 4थं अर्धशतक तर आज झळकावलं जाणार नाही ना, याची चाहूल आता मात्र हळूहळू क्रीडा रसिकांना लागली असेल. गोलंदाज बंटी पुन्हा एकदा. शॉर्ट बॉल आहे, त्यात चुका वारंवार आणि आणखीन एक षटकार. लगातार 4था षटकार रोहित पाटीलच्या बॅटमधून. एवढा स्कोर 5 ओव्हर्समध्ये सुद्धा होत नव्हता. मागच्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच मध्ये 77 झाल्या. सगळ्यांनी तोंडात बोटं घातलेत. अचानकपणे स्कोर कसा व्हायला लागला. 4 षटकार चढवलेत.
आणखीन एक महागडे षटक मोरबी टीम कडून. 48 धावा धावफलकावर, 48 रन्स ऑन बोर्ड. कानपोली संघ आहे, मोठा संघ ओळखला जातो आणि ती ताकद आहे. आदेश मध्येचा स्कोर फक्त 2 आहे. दुसऱ्या बाजूला रोहित पाटील पोहोचलाय 46 वर. यापूर्वी आपण पाहिले या स्पर्धेमध्ये, स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 40+ ग्रुपमधून राजेश काथारा नेवाळी याचं अर्धशतक पाहायला मिळालं होतं. काल अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाचा सूरज मुंगाजी काय बॅटिंग केली होती त्यानं. आणि आज सूरज केणे भावाळेचा त्याचं अर्धशतक पाहायला मिळालं. पाहूया बंटी ठाकूर. ओ व्हॉट अ शॉट. आणि हे चौथं अर्धशतक या स्पर्धेमधलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रोहित पाटील साठी. कानपोलीच्या रोहितच्या नावावर या स्पर्धेमधले चौथं अर्धशतक. वेल प्लेड रोहित, अभिनंदन. 52 धावा धावफलकावर, 52 रन्स ऑन बोर्ड आणि रोहितच्या 50 धावा संपूर्णपणे नेस्तनाबूत करून टाकले. पहिलं षटक जसं आलं होतं संख्येचं असंच वाटलं होतं कदाचित कमी धावांचा सामना पाहायला मिळेल. इकडे भलतच घडलंय. बॅट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना रोहित पाटील काय बॅटिंग केलंय. बॅटचं चुंबन घेतोय आणि आदेश त्याचं अभिनंदन करत असताना सुपर बॅटिंग, पॉवर पॅक धमाका पाहायला मिळाला रोहितचा. 52 धावा धावफलकावर. थंडी उडाली असेल मुरबीची आता मात्र. विकेटी नाहीये, सपाटून मार खावा लागलाय तो बंटी ठाकूरला. 4 षटकार 1 चौकार 29 धावा बंटी ठाकूरनं, 17 धावा विघ्नेश पाटीलनं मोजल्यात. अजूनही चौथं षटक बाकी आहे. तसं गोलंदाजीतले ऑप्शन्स बरेच आहेत मुरबी संघाकडे. पण मगाशी सुद्धा म्हणालो होतो कधी कोणता गोलंदाज कोणत्या क्रमांकावर गोलंदाजी करेल हे कधीच ठरलेलं नसतं त्यांचं. वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर सातत्यानं होत असतो. 244 स्ट्राईक रेटनं रोहितनं आज बॅटिंग केले मैदानामध्ये. प्रतीकचा हा बॉल चांगला स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक घेऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र सिंगल. 1 रन. आदेश मध्ये सुद्धा स्ट्राईक देतोय खरं तर रोहितला. त्याचा फॉर्म मात्र बेमिसाल. आजच्या पद्धतीनं मात्र त्याने बॅटिंग केले ना, मोरबी संघाला शांत केलंय. आणि म्हणूनच आदेश सारखा फलंदाज सुद्धा मोठी रिस्क न घेता तो रोहितला पुढे करतोय. आणि जेव्हा तुम्ही आपल्या एकमेकांवर विश्वास ठेवता ना तेव्हाच एखादी मोठी भागीदारी येते. आणि तीच मोठी भागीदारी पाहायला मिळाली 50 धावांची. प्रतीकचा हा बॉल चांगला होता. फुल लेन, बॅटला एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे चालला. शॉर्ट थर्डमॅनला फील्ड केला जाईल. विकी आहे त्या ठिकाणी, सिंगल येते. 1 रन. 54 धावा धावफलकावर. प्रतीक पाटील एक चांगला गोलंदाज आहे. बघाशी सॅम ठाकूरचा सुद्धा वापर करण्यात आला होता. फुलर लेन. परवा असेच चेंडू किंजल ट्रॉफी मध्ये टाकले होते. प्रत्येक मॅच मध्ये प्रतीकनं केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर मी तर म्हणेन आज संघ सुपर हिट मध्ये दाखल झाला होता. विकेटचं पतन. पहिला धक्का बऱ्याच अवधीनंतर मात्र बसलाय. 54 धावांची भागीदारी इकडे बाद झालाय आदेश मध्ये. रोहित अजूनही मैदानावर आहे. स्ट्राईक हवी होती त्याला. चौथ्या षटकामध्ये ही पहिली विकेट आले, परंतु त्या विकेटचं सेलिब्रेशन करता आलेलं नाहीये मुरबी संघाला. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेतन पाटील मैदानामध्ये दाखल होईल. आणखीन एक विस्फोटक चेहरा या टीमचा. प्रतीक थोडासा कंट्रोल करतोय आणि गरजेचं होतं हे कंट्रोल. थोडीशी धावसंख्या रिस्ट्रिक्ट करावीच लागणार होती या मॅच मध्ये, परंतु 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 50+ चेस करायचं म्हटलं घाम गाळावा लागेल विकी ओमकारला. प्रतीक पाटील पुन्हा एकदा. चांगला बॉल यावेळेस मात्र. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. हे षटक अगोदरच आलं असतं तर इकडे मात्र मोठा स्कोर कदाचित कमी झाला असता. चांगले अचूक टप्प्यावर गोलंदाजी केले. फुलर लेंथ हाताळले. लेंथ बॉल सुद्धा वेगानं टाकला होता. ही खासियत आहे
बराच वेळेला या गोलंदाजाची गोलंदाजी मोडीत काढणं कठीण जातं अनेक फलंदाजांना. पाहूया आणखीन एक फुलर लेन ड्राईव्ह केला समोरच्या दिशेला, थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला, चांगली फिल्डिंग. इकडे मात्र कलेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये आणि त्याच कारणास्तव आणखीन एक धाव. क्षेत्ररक्षण झालं परंतु त्याचबरोबरीनं फेकी, चेंडू कलेक्ट करणं याही गोष्टी प्रॉपर झाल्या पाहिजेत, परंतु या 2 धावा मिळाल्या. अब तक 56. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. या ओव्हरमध्ये 4च धावा आल्यात. थोडासा मोमेंटम मी म्हणेन शिफ्ट होत असताना मुरबी संघाकडे, कारण 60च्या खाली कदाचित रोखलं जाईल का. सुरुवातीला असंच वाटत होतं, ज्या पद्धतीनं पहिल्या मॅचमध्ये अगोदरच्या 77 धावा आल्या होत्या त्याच दिशेनं हा स्कोर चाललाय की काय. चांगला ड्राईव्ह, यावेळेस मात्र लॉंग ऑफकडे. विघ्नेसचा थ्रो येईपर्यंत 2री रन कंप्लीट आहे. 3ऱ्याचा प्रयत्न करतोय रोहित, इकडे मात्र रनआउट होणार आहे. 2 धावा मिळतील. इनिंग ब्रेक. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या अथर्व 11 गावदेवी कानपुली संघाच्या. 1 गडी बाद 58 धावा, 59 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलं या मॅचमध्ये RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी संघासमोर. सतरा बॉलमध्ये साकारली, 6 षटकार मारले, 3 चौकार मारले. त्याच्या अगोदर भावाळेचा सूरज केनेने अर्धशतक नोंदवलं होतं. 19 बॉल 72 धावांची खेळी त्याने साकारली आणि आता या मॅचला सुरुवात होईल. आणि हे झलक रोहितच्या बॅटिंगची. कानटोपी घालून लाजवाब खेळ कानपोलीचा खेळाडू. चांगला खेळ, अफलातून खेळ आणि टार्गेट आता या मॅचमध्ये त्याच्याच अर्धशतकाच्या जोरावर 59 धावांचं ठेवले, म्हणजे एकटा लढलाय. 4 ओव्हरमध्ये फक्त 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. त्याच्याच 51 आणि 59 धावांचं टार्गेट. अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबुडे आयोजित आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषकाचं आयोजन 3रं पर्व आहे. राज शरद भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. युवा नेतृत्व या परिसरातलं. आणि आता आणखीन एक महत्त्वाचा सामना जिथे 59 रन करायचे आहेत, 59 धावा, 2 सलामीवर आलेत. कानपोली टीम फिल्डिंग लावून घ्या. चला सामना सुरू करा. आता वेळेचं महत्त्व आहे. एकत्र येऊ नका, फास्ट खेळा प्लीज. जसे मुरबीवाले खेळले तसं तुम्ही खेळा, सहकार्य करा. वारंवार आम्हाला कॉमेंट्रीच्या माध्यमातून सांगायला लावू नका प्लीज, कारण शेवटी मग फ्रस्ट्रेशन उतरतं. तुम्ही सहकार्य करा, आम्ही आमची सहकार्याची भूमिका दाखवू. कारण लेट झालाय, भरपूर टाईम झालाय, थंडीचा कडाका आहे. 2 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत.
फक्त 20 मिनिटांमध्ये सामना संपला पाहिजे, त्याच्यामुळे सहकार्य करा, फास्ट खेळा प्लीज. काल 2:17 7 मॅच संपल्या होत्या. अजून आज 6वी मॅच सुरू आहे. अजून 1.5 इनिंग बाकी आहे, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट खेळा प्लीज. चला मॅचला आता इथे सुरुवात केली जाईल. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी आणि त्यांच्या विरोधात अथर्व 11 गावदेवी कानपोली असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. टार्गेट सेट केले कानपोलीच्या टीमने. रोहितची सुपरहिट बॅटिंग, त्याच्या जोरावर धावा करायच्यात. 59-59 धावसंख्येचा पाठलाग. सलामीवीर मैदानामध्ये ओमकार पाटील, विकी पाटील दोन्हीही मातब्बर खेळाडू आता इथे खेळण्यासाठी सज्ज होतात. आणि समोर आदेश मते गोलंदाजीसाठी पहिलं षटक इम्पॉर्टंट असेल, कारण पॉवर प्ले फोडायचं आहे मुरबी टीमला. पहिला बॉल यॉर्करचा प्रयत्न होता, चॉप करण्याचा प्रयत्न होता, कापायचं होतं या बॉलला थर्ड मॅनला, परंतु सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात डॉट. आदेश मतेने देखील कडाक्याच्या थंडीमध्ये पहिला बॉल चांगला टाकलाय. चांगली सुरुवात सध्या मी म्हणेन कानपोली टीमसाठी. अथर्व 11 गावदेवी कानपोली. टार्गेट मोठं आहे, 59 धावा करायचे आहेत. सुरुवात अटॅकिंग पाहिजे मुरबीला, आणि तो अटॅक करण्याचा प्रयत्न. बॉल उंच गेलाय, फिल्डर येत आहेत खाली. रोहित कोणती चूक करणार नाही, कारण बॅटिंग मध्ये अर्धशतक आणि फिल्डिंग मध्ये कॅच. फलंदाज आउट होतोय 0वर. सिल्वर डकचा शिकार ओमकार पाटील आउट. विकेट आली आहे पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान. दुसऱ्याच बॉलवर विकेट. मोठा धक्का बसतोय. ओमकार पाटील परतलाय. आज रोहितकडून चुकीच्या अपेक्षाच तुम्ही करू नका, कारण बॅटिंगने त्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. मोठं टार्गेट सेट केलंय. अर्धशतक त्याने नोंदवलं. धुवाधार खेळ त्याने दाखवला आणि फिल्डिंगमध्ये देखील तो दमखम. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये सर्वेश ठाकूर फलंदाजीसाठी सज्ज होईल. 0तून सुरुवात करायची आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग सोपा नाहीये कडाक्याच्या थंडीमध्ये, कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्ले फोडणं गरजेचं आहे, परंतु तेच इथे करता आलेलं नाहीये टीमला. विकेट गमावली आहे. पुढचा बॉल आदेश मतेचा. ओ चांगला फटका आल्या आल्या कॅच इटचा कॉल आहे, परंतु सरळ जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. सर्वेशने सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉलवर षटकार. चांगलं टायमिंग. भव्य फटका. 6 धावा आल्यात. सर्वेश असेच फटके मारण्यासाठी जाणला जातो. कारची लाईट बंद करा. थार तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांनी थोडंसं सांगा त्या थार कारची लाईट बंद करायला. तर षटकार आला आणि त्याच्यानंतर परत एक वेळा बोल तयार. हा बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न लेगस्टम्पच्या बाहेर. पंचांचा इशारा. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 7. परत लाईट लावली आहे थार कार. सात रन स्कोर बोर्डवर आहेत. ओ आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय आणि आणखीन एक विकेट प्राप्त केली आदेश मतेने. सर्वेशला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय. 2 धक्के इथे दिलेत. चांगली गोलंदाजी आदेश मतेची. सर्वेशने एक षटकार मारला होता, परंतु त्याची देखील विकेट मिळवली आहे. आदेश याच्यासाठी जाणला जातो, नावच त्याचा आदेश आहे. बॉलला आदेश देत असताना चांगला बॉल पुढे टाकला होता. दोन्ही पायांच्या मधून त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि विकेट आली आहे. 7-2 अशी परिस्थिती. नवीन फलंदाज बंटी ठाकूर आता फलंदाजीसाठी. दबाव आहे RMSK YCC मुरबी या टीमवर, कारण 7-2 अशी परिस्थिती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. 52 धावांची अजूनही गरज आहे. असे सामने कधी कधी फिरताना आपण पाहिले. 3 ओव्हरमध्ये 50-52 धावा हवा होतात. अनेक वेळेला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये
प्रयत्न करायला पाहिजे, कारण मुरबीचा संघ आहे, काही होऊ शकतं. हा बॉल परत एक वेळा फुलर लेनचा अंपायरचा सिग्नल वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या अवांतरच्या स्वरूपात 8. धावा यायला सुरुवात झाली की मग तुटून पडतात मुरबीकर, मोठमोठे फटके मारतात आणि सध्या तोच प्रयत्न करायला पाहिजे या टीमच्या माध्यमातून, कारण सगळ्यात महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुम्ही खेळताय. 6 बक्षिसे या स्पर्धेमध्ये, 7 बक्षिसे या स्पर्धेमध्ये. बॅटची कडा मागे चाललाय फ्लाय स्लिपमधून. शॉर्ट फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मध्ये बॉलला थांबवलं आणि तोपर्यंत एक धाव ॲड होईल. टीमची धावसंख्या 9. शेवटचा बॉल या षटकातला. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे मुरबी टीमला. या बॉलवर जर षटकार किंवा चौकार आला तर मॅचमध्ये राहतील, त्या रेसमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील आणि तोच प्रयत्न व्हायला पाहिजे, करावा लागेल. LED स्क्रीनच्या मागे जी कार आहे त्याची लाईट बंद करायला सांगा तिथे उपस्थित असलेले प्रेक्षक. LED स्क्रीनच्या मागे जी कार आहे त्याच्या लाईट बंद करायला सांगा प्लीज. शेवटचा बॉल या ओव्हरचा. पायातला बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटला नक्की लागला असं दिसतंय. बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि पंच देखील तेच सांगतायत. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10-2 टीम मुरबी. या मॅचमध्ये टार्गेट होतं 59 धावांचं, 59 म्हणजेच इथून पुढे तुम्हाला धावा करायच्यात येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 49. 18 बॉल आणि 49 धावांची गरज. 18 चेंडू 49 रन हे समीकरण असणार आहे. अधीरा आराध्या स्पोर्ट्स टेंबोडेच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. युवा शक्ती चषक आणि कंपॅरिझन पाहिलं तर पुढे आहे सध्या मी म्हणेन मुरबीचा संघ, परंतु 2 विकेट त्यांनी गमावल्यात. 6 धावा केल्या होत्या अथर्व 11 गावदेवी कानपोलीने पहिल्या ओव्हरनंतर, परंतु त्याच्यानंतर आक्रमण झालं. एकटा लढला मैदानामध्ये रोहित. सुपरहिट बॅटिंग त्याने केली आणि त्याचमुळे या मॅचमध्ये एक टार्गेट सेट झालं 59चं. आता सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी करण पाटील सज्ज होईल. करण पाटील ओव्हर नंबर 2 गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला बॉल सेकंड ओव्हरचा. करणचा विकीच्या विरुद्ध सरळ बॉल विकेट किपरच्या हातात. डॉट दबाव बनतोय मुरबी टीमवर, त्याचं कारण आहे धावा येताना दिसत नाहीयेत. लवकर 2 फलंदाज बाद झाले. सर्वेशने एक षटकार मारला, तोही आऊट झाला. ओमकार थोडासा निराश करून गेला, परंतु आता संपूर्ण जबाबदारी विक्कीच्या खांद्यावर आहे. विक्कीला प्रत्येक बॉलवर अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, मोठे फटके मारावे लागणार आहेत. आणि परत एक वेळा यॉर्करचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला बॅकलिफ्टला खाली ठेवला, हलक्या हाताने ढकललाय. पुश करा खुश राहा. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. रोहित झाला भरपूर वेगाने बॉलवर, तोपर्यंत 2 धावा विक्कीला मिळतात. टीमची धावसंख्या 12. हे किरी दुहेरी धावाने फरक पडणार नाहीये कानपोली टीमला या मॅचमध्ये, कारण मी मगाशी देखील उल्लेख केला होता कानपोली असा संघ आहे दिग्गज संघांना नक्कीच पराभवाचं पाणी त्यांनी कित्येक वेळा पाजलं अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. चर्चेमधला संघ आहे. मागच्या काही हंगामात जर विचार केला रायगड क्रिकेटचा, चर्चा असते कानपोली टीमची. रणधुरंदर एकत्रित येऊन गावाच्या प्रतिष्ठेसाठी लढण्याची एक झुंजारू वृत्ती या टीमकडे आपल्याला पाहिल्यानंतर पाहायला मिळते आणि त्याचमुळे कानपोली टीमची ग्रामीण गटामध्ये नेहमीच चर्चा होत असते. असा संघ मैदानामध्ये उतरलाय. कारण परत एक वेळा तयार. आता मात्र परत एक वेळा स्क्वेअर लेगच्या दिशेने स्लॉक केला. डीपमध्ये फिल्डर धावतात. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावा. चौकार येतोय फलंदाज विकीच्या पॅटमधून. महत्वाचा फटका आहे. 4 धावा येत आहे. टीमची धावसंख्या 16. धावा येणं गरजेचे आहेत आणि त्या या प्रत्येक बॉलवर तुम्हाला कराव्या लागणार आहेत. अटॅक करावा लागणार आहे आणि तो इथे सुरू झालाय. कारण आता 15 बॉलचा खेळ शिल्लक आणि 15 बॉलमध्ये 43 धावा करायच्या आहेत. 43. सामना अजूनही संपलेला नाहीये. या 3 बॉलवर 1-2 मोठे धमाके आले तर कमबॅक होऊ शकतं या मॅचमध्ये. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी या टीमचं. त्याच्यामुळे एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव क्रिकेट अँड वॉर. प्रेमात, युद्धात आणि क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. तोच प्रयत्न व्हायला पाहिजे. सध्या तरी अटॅक सुरू झाला. एक चौकार आलाय आणि चौकारानंतर थोडासा दबावही आलाय गोलंदाजावर. करण पाटील पाहूया पुढचा बॉल कोणत्या टप्प्यावर टाकतोय. फलंदाज
विक्कीच्या अगेन्स्ट. परत एक वेळा स्लॉक करण्याचा प्रयत्न डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे, सिंगल तिथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, थ्रो येतोय विकेट किपर एंडला. एक सिंगल मिळते, टीमची धावसंख्या 17, 2 फलंदाज बाद. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडूमध्ये 42 धावा करायचे आहेत. 14 बॉल 42 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये. दबाव आहे मुरबी या टीमवर. त्याचं कारण आहे सेकंड इनिंगमध्ये अंडर फ्लड लाईट्स कडाक्याच्या थंडीमध्ये 59 धावा चेस करणं एवढं सोपं नाही आहे. आणि त्याचमुळे हे चित्र, हे दृश्य, तो दबाव, ते प्रेशर सध्या मुरबी टीमवर आपल्याला जाणवतंय. परंतु कमबॅक पाहिजे, तो देखील धडाक्यात पाहिजे. मोठे फटके मारावे लागणार आहेत. तयार बंटी. ओ ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता आणि पहा करण पाटीलची गोलंदाजी, लाजवाब खेळ. मी मगाशी म्हणूनच उल्लेख केला होता, कानपोलीचा संघ धुरंदर खेळाडूंनी भरलेला संघ आहे. प्रतिष्ठा पणाला लागते ज्यावेळेला कानपोली संघ मैदानामध्ये उतरतो. फिल्डिंग लाजवाब करतात, बॅटिंग चांगलीच करतात, गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली आहे. आदेशचं पहिलं षटक, करणचं दुसरं षटक. पायातला बॉल होता, परत एक वेळा वेगाने सरळ विकेट कीपरच्या हातात. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकले बंटीच्या विरुद्ध. ओव्हरची होते समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपला. 17-2 टीम मुरबी. 12 बॉल 42 धावांची गरज. 12 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. 12-42. बारा चेंडू आणि 42 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 42 रन. 12 बॉलचा खेळ शिल्लक. खडाक्याच्या थंडीमध्ये मध्यरात्री सामना इथे रंगतोय. ऑलमोस्ट 2 वाजून 35 मिनिटं झालेले आहेत. 12-42 हे समीकरण आहे. गोलंदाजीसाठी चेतन पाटील. चला कानपोली टीम थोडीशी घाई करत, चला प्रॅक्टिस करू नका प्लीज, खेळत राहा. 12 बॉल 42 करायचे आहेत. 12 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. विकी अजूनही मैदानामध्ये. विकी जोपर्यंत आहे तोपर्यंत एक आशेचा किरण आहे मुरबी टीमसाठी, ते प्रयत्न करू शकतात. परत एक वेळा बीट केलंय, लेंथने बीट केलंय, गतीने बीट केलंय. डॉट बॉल. 11 बॉलमध्ये 42 धावांची गरज. ओमकारची विकेट आली लवकर, त्याच्यानंतर सर्वेशाला तो परतला. त्याच्यानंतर जो दबाव बनलाय बंटीवर तो सातत्याने दिसला. 2 डॉट बॉल मागच्या ओव्हरमध्ये तो खेळला. त्याच्यानंतर एक चौकार आला, परंतु त्याच्यानंतरही शांत आहे विकी मैदानामध्ये. परत एक वेळा आतमध्ये स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत आहे, स्क्वेअर लेगला टर्न होईल, सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. तर 10 बॉल आणि 41 धावांची गरज. 10 चेंडू 41 धावा. या मॅच मध्ये वर्चस्व सध्या तरी पाहायला मिळते अथर्व 11 गावदेवी कानपोली या टीमचं. 10 बॉल 41 रन हे समीकरण आलंय. चांगले खेळले त्या मॅच मध्ये. रोहितने सुपर हिट बॅटिंग केली, रोहितने धमाकेदार खेळ दाखवला, रोहित बरसला आणि आता या मॅचची कहाणी त्यांच्या बाजूने, त्यांच्या गावाच्या बाजूने आहे. 10 बॉल 41. बंटी. परत एक वेळा तयार. पायावर लागलाय, अपील होती स्ट्रॉंग, स्पष्ट नकार इथे दिलाय. पंचांचा इशारा येतोय लेग पाय. एक्स्ट्रा रन मिळेल. 40 धावांची गरज. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 9 बॉल 40 धावा. आता वर्चस्व पूर्णपणे कानपोली टीमचं या मॅचवर. 9 चेंडू 40 रन करायचे आता या मॅच मध्ये. शेवटच्या टप्प्यात हळूहळू आपण आता चाललोय. 9 बॉल 40 रनची आवश्यकता. दिशा दिली आहे गली आणि थर्ड मॅन मधून बॉलला काढलंय. आउटफील्ड फास्ट आहे, चौकार मिळताना दिसेल. 4 धावा आल्यात आणि आता 36 धावा करायच्या आहेत. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 36 धावा.
म्हणजे 6 षटकार मारायचे देणाऱ्या 8 बॉलमध्ये. यॉर्करचा प्रयत्न होता, वाईड यॉर्करला बरोबर दिशा दिली आहे. कट करत असताना सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या दिशेने. श्रेयस अय्यरने देखील असा चौका मारला होता बुमराला यॉर्करवर. तो मात्र स्टंप मधला बॉल होता, तो थर्ड मॅनला पाठवला होता. 23 शॉर्ट बॉलचा वापर पुल केलाय, हवेत आहे, फिल्डर खाली येत आहेत. रोहित कोणती चूकच करणार नाहीये आज. आणखीन एक फलंदाज बाद. विकी बॅक टू द पॅव्हिलियन. आणि आता RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी संघ पूर्णपणे पिछाडीवर आउट होतोय. बॅटर विकी पाटील. शेवटचा बॉल आता शिल्लक. 23 धावा झाल्या, 3 फलंदाज बाद. खराब गोलंदाजी केली खास करून मोरबी टीमने. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा होत्या, परंतु त्याच्यानंतर जे आक्रमण केलं रोहितने, शेवटपर्यंत लढला, अर्धशतक नोंदवलं. तोच रोहित सध्या तुम्ही पाहताय तुमच्या स्क्रीनवर. त्याची फिल्डिंगला जवाब दोन्ही झेल त्यानेच टिपले. ओमकारचे झेल त्यानेच टिपला, विकीचाही झेल त्यानेच टिपलाय. चांगली फिल्डिंग त्याने केली आणि त्याचमुळे या मॅचची कहाणी बदलली. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी असा खेळ त्याचा पाहायला मिळाला. शुभम आलाय, फ्लाय स्लिपमध्ये टर्न होईल बॉल. विकेट किपर धावतायत आणि आता शेवटचं षटक येईल. 7 बॉलमध्ये पूर्णपणे वर्चस्व होतं टीम मुरबीचं पहिल्या डावामध्ये, परंतु त्याच्यानंतर एका हाती किल्ला लढवलाय फलंदाज रोहितने. रोहित पाटील सुपर हिट ठरला पहिल्या डावामध्ये. आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि 6 बॉलमध्ये धावा करायचे 36. 6च्या 6 बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील षटकार. 6 बॉल 36. चला कानपुली टीम 6-36 करायचे. 6 बॉल 36 धावांची गरज. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. हे समीकरण आलं आता या मॅच मध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 23ला 3 अशी परिस्थिती. 6 बॉल 36 धावांची गरज. रोहन पाटील तयार पहिला बॉल घेऊन. 6-36 हे समीकरण. थोडासा आता एकतर्फा सामना इथे रंगताना दिसतोय. पहिला बॉल इम्पॉर्टंट असेल आणि पहिल्याच बॉलवर ड्राईव्ह आलाय, त्याच्यामुळे एकच धाव मिळते. 35 धावा करायच्या आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक. 5-35 हे समीकरण. नांगी टाकली आहे मुरबी टीमने. गोलंदाजी खराब राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात मिळाली, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजांनी भरपूर रन खर्च केल्या. सर्व गोलंदाज रन वाटणारे ATM पाहायला मिळाले आणि त्याचमुळे दुसऱ्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर बॅटिंगमध्ये देखील ते अपयश. आणि मग कहाणी अशी आहे, 5 बॉलमध्ये 35ची गरज होती. आता 34 करायचे. 4 बॉलचा खेळ शिल्लक. 4 चेंडू 34 धावा. 4-34 फक्त औपचारिकता आता शिल्लक या मॅचमध्ये. चार बॉल 34 धावा. थर्ड मॅन ठेवला, एक सिंगल मिळेल. 3 बॉलमध्ये आता 33 धावांची गरज. तीन बॉल 33 रन. पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल. चला बावाळे टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधा. बावाळे टीमचे कॅप्टन सगळे खेळाडू घेऊन या लवकरात लवकर. टीम बावाळे. तीनच बॉल शिल्लक आहेत. बालेकर आपली टीम घेऊन लवकरात लवकर या. फुलटॉस बॉल सरळ उडवलाय. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया पंचांचा इशारा येतोय. बॉल चालला एक टप्पा घेत सीमा रेषा पलीकडे चौकार.
30 लॉस ऑफ 3 विकेट. ओ रिव्हर्स मारलाय, फटका हवेत आहे आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा, बॅक टू बॅक 2 चौकार मारलेत. नक्कीच चांगली बॅटिंग आता सुरुवात झाली आहे चौकाराच्या मदतीने. जे अंतर आहे ते कमी केलं जात आहे. बॅक टू बॅक 2 चौकार, तिसरा येईल का? धावा झालेल्या त्या चौकाराच्या मदतीने 34. 25 धावा करायच्या आहेत. पाहूया षटकार येतोय की चौकार. फरक कमी करायचा या बॉलवर. चला भावाळ टीम चे कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहायचं. टीम भावाळे बी. परत वाट पाहावी लागेल. व्हाईट बॉल, 24 धावांची गरज. लास्ट बॉल या सत्रातला, या डावातला, या मॅचचा. 1 बॉल 24 रन. आणि फलंदाज बाद बोल्ड केलं. 23 धावांनी भव्य विजय मिळवला. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल रोहित पाटीलला. अभिनंदन रोहित. आणि या स्पर्धेतला प्रवास इथे संपला. जाऊया परत एक वेळा टॉससाठी MD गडगे सरांकडे. थँक्स कुणाल दाते सर. इथे नाणेफेक केली जाईल आणि आताच्या लढतीमध्ये इथे अत्तरब 11 गावदेवी कानपल्ली क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. तुमचा